नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सक्षम अंगणवाडी 2.0 या केंद्र पुरस्कृत योजनेबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा GR हा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 या केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित समायोजित करण्यासाठी SNS स्पर्श प्रणाली एकीकृत शीघ्र हस्तांतर या पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत राज्य संलग्नित योजना निहाय भारतीय रिझर्व्ह बँक येथे स्वतंत्र आहरण खाते उघडण्यास मान्यता प्रदान करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे मित्रांनो। मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी काही सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 ही जी काही केंद्र पुरस्कृत योजना आहे यांचा निधी हा वितरित तसेच समायोजित करण्यासाठी जे काही SNS स्पर्श प्रणाली एकीकृत शीघ्र हस्तांतर या पर्यायी निधीचा प्रवाह कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी जी काही केंद्र पुरस्कृत योजना आहे त्या अंतर्गत राज्य संलग्नित जे काही योजना निहाय भारतीय रिझर्व्ह बँक येथे स्वतंत्र आहरण खाते हे उघडण्यास मान्यता प्रदान करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा GR आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की BGT 2025 प्रत क्रमांक 46/4 असा आहे। चला तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण GR जाणून घेऊयात। शासन निर्णय सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी SNS स्पर्श या पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी खालील नमूद राज्य संलग्नित योजनांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक येथे प्रत्येकी एक स्वतंत्र आहरण खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो खाली जे काही आपण पाहणार आहोत सर्व जे काही योजना आहेत त्यासाठी नवीन खाते उघडण्यास मान्यता देण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। सर्व आपण आता अपडेट समोर जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपण सर्व केंद्र पुरस्कृत योजनेचे नाव आणि SLA कोड पाहूयात। यामध्ये इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस ICDS याचा जो काही SLA कोड आहे तो म्हणजे की MH20 असा आहे। त्यानंतर सक्षम अंगणवाडी अँड पोषण अभियान याचा जो काही SLA कोड आहे तो म्हणजे की MH471 असा आहे। त्यानंतर ICDS जनरल याचा जो काही SLA कोड आहे तो म्हणजे की MH479 असा आहे। त्यानंतर पूरक पोषण आहार याचा जो काही SLA कोड आहे तो म्हणजे की MH480 असा आहे। त्यानंतर अपग्रेडेशन टू AWC सक्षम अंगणवाडी याचा जो काही SLA कोड आहे तो म्हणजे की MH530 असा आहे। त्यानंतर स्कीम अडल्सेन्स गर्ल SAG याचा जो काही SLS कोड आहे तो म्हणजे की MH558 असा आहे। त्यानंतर शेवटची जी काही स्कीम आहे म्हणजे की योजना जी काही आहे ती म्हणजे की PM जनमन याचा जो काही SLA कोड आहे तो म्हणजे की MH583 असा आहे। आणि या सर्वांचा जो काही SNS स्पर्श आहरण व संवितरण अधिकारी जे काही असणार आहे ते सर्वांचे ते म्हणजे की लेखा अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे या ठिकाणी असणार आहे। हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 59/2025 कोप्र 5 दिनांक 7/8/2025 व महालेखापाल कार्यालय मुंबई यांच्या संदर्भ क्रमांक ख/चा 01/ महिला व बाल विकास UOR 138/2025 26/864 दिनांक 1 सप्टेंबर 2025 अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 20/25/11/06/14/37/14/28/30 असा आहे। मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही GR आहे हा क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमलं नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत
पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।